माझ्यासोबत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे सर आहेत। आज उद्धव ठाकरे यांच्याबरोबर तुम्ही देखील काळारामाचं दर्शन घेतलं, काय साकडं घातलं? साकडं हेच घातलं की माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा सत्ता येऊ दे। आणि तुम्हाला एकच सांगतो मी, आणि निश्चितपणे येईल त्याचं कारण आज जे काही राम मंदिराचं लोकार्पण झालं, त्या राम मंदिराच्या लोकार्पणासाठी आम्ही खूप कष्ट केले, आम्ही त्याग केला, लाठी मार वगैरे खाल्ला आम्ही सगळं, आणि म्हणून कारसेवा पण केली, सगळं केलं। म्हणून शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की जा तुम्ही कारसेवा करायला, आणि म्हणून आजचा दिवस महत्त्वाचा आहे आपल्या शुभेच्छा। भाजप नेते टीका करतायत की आज तुम्ही काळारामांकडे आलात, दर्शन घेताय, तुम्हाला पावणार नाहीत म्हणून। मी मन लावून दर्शन केलं, मला पावना, एका मिनिटात गेलो, एका मिनिटात आलो बाहेर। करकर आहे ना, उद्या करकर आहे का? येस, उद्या सर साहेबांची या ठिकाणी सभा देखील आहे, मेळावे देखील आहेत, कशा प्रकारे हे नियोजन असणार आहे? नाही, नियोजन आदरणीय आमचे नेते म्हणजे आम्ही पण नेताच त्यांच्यासोबत आहे, तर संजय राऊत साहेबांनी अप्रतिम अशी तयारी केलेली आहे। आता मी आरतीलाच चाललो। आज काळारामाचं दर्शन उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेत्यांनी घेतलेलं आहे, आणि आम्ही त्यांच्याकडे साकडं केलेलं आहे काळारामांकडे की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पुन्हा सरकार येऊ दे असं साकडं घातलेलं आहे। आणि आज जो उद्धव ठाकरे यांचा दौरा सुरू झाला आहे तो उद्या देखील अशाच प्रकारे असणार आहे, कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत, आणि एकंदरीतच एक चांगलं नेतृत्व यातून बाहेर यावं, चांगलं आउटपुट बाहेर यावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं या ठिकाणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे। कॅमेरामॅन मयूरसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।